माननीय मोदीजींनी या स्वातंत्र्यदिनी खरं तर लाल किल्ल्यावरती घोषणा केली होती की जीएसटी कर प्रणाली ही अजून सुलभ आणि सोपी करण्याच्या संदर्भातली जी घोषणा केली होती, निश्चितपणे आता या संदर्भातला निर्णय हा झालेला आहे। जीएसटीची जी समिती आहे त्यांनी याच्यावरती एकमताने शिक्कामोर्तब केलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच याचा एक फार मोठा फायदा हा सर्वसामान्याला होणार आहे। 28%चा जीएसटी ज्या गुड्सवरती पडत होता, म्हणजे साधारणपणे ऑटोमोबाईल असेल, मग त्या 3 व्हीलर असेल, मोटरसायकल असतील, त्याचबरोबर पेट्रोल हायब्रिड गाड्या असतील, याच्यावरती 28%वरनं 18%वर आलेलं आहे। त्याचबरोबर आपण ज्या डेली गुड्स वापरतो, म्हणजे आपलं शॅम्पू असेल, हेअर ऑइल असेल, त्याचबरोबर नॅपकिन असतील, याच्यावरती 18% लागायचा तो 5%वरती आलेला आहे। त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या पण हा जो जीएसटीचा निर्णय घेतला आहे, त्याच्यामध्ये मुलांना स्कूलमध्ये लागणारे मॅप्स, चार्ट्स, पेन्सिल, रबर ह्या सगळ्यांवरती 12% जीएसटी लागायचा तो 0 केलेला आहे। आपला इन्शुरन्सच्या संदर्भातल्या इंडिव्हिज्युअल इन्शुरन्सवरती 18% जीएसटी लागायचा तो 0 केलेला आहे। मेडिकल इक्विपमेंटवर ज्याच्यावरती 12% ते 18% लागायचं ते 5% केलं आहे। त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्याला याचा खऱ्या अर्थाने फायदा हा होणार आहे। खरं तर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना आपण बघतोय की नेहमीच विरोधकांच्या पोटदुखी ही येत असते। आता या जीएसटीचा निर्णय हा काय फक्त भारतीय जनता पार्टी प्रणित राज्यामध्ये तर नाही आहे, काँग्रेस प्रणित राज्यामध्ये पण या जीएसटीचा लाभ हा सर्वसामान्याला भेटणार आहे। आणि त्याच्यामुळे कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता जीएसटीचा हा निर्णय माननीय मोदी सरकारच्या माध्यमाने, मोदीजींच्या माध्यमाने केंद्र सरकारने घेतलेला आहे। हा सर्वसामान्यांचा राहणीमान आणि त्याचं जीवन हे सुखकर आणि सुलभ करण्याच्या दृष्टिकोनाने केलं। तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे। महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण माजी राज्यपाल तर आहेतच, मात्र मुंबईचे ते एक मतदार देखील। माननीय CP राधाकृष्णन ज्यांचा आज उपराष्ट्रपती म्हणून जो शपथविधी झाला आहे, हा निश्चितपणे महाराष्ट्रासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे, कारण ते महाराष्ट्राचे या इकडे राज्यपाल राहिलेले आहेत। आणि मोदीजींच्या सरकारने निश्चितपणे जे काम केलं त्याच्यावरती सर्व खासदारांनी जो विश्वास या निवडणुकीमध्ये दाखवला आहे, त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या आजच्या या शपथविधीनिमित्त आमच्या सगळ्या लोकांकडनं त्यांना मनापासून शुभेच्छा। सर, 452 मतं त्यांना मिळालेली आहेत, त्याच्यामध्ये काही मतं फुटली इंडिया अलायन्सची असं म्हटलं जात होतं। सुप्रिया सुळे असं म्हणतात की ही जी मतं फुटलेली आहेत ही YSR काँग्रेसची आहेत, जे YSR काँग्रेस आमच्या इंडिया अलायन्ससोबत कधीच नव्हती। खरं तर ही मतदान छुप्या पद्धतीने होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये गुप्त पद्धतीने होतं, आणि त्याच्यामुळे या गुप्त पद्धतीचं मतदान हे कोणी दिलं कोणी नाही दिलं हे आपल्याला आकडेवारीवरनं अतिशय स्पष्ट पद्धतीने दिसते। हे खरं आहे की मोदीजींचं जो कार्य या देशामध्ये चालू आहे त्याच्या मागे सर्वच खासदारांनी पक्षविरहित याच्यावरती संमती दाखवलेली आहे, आणि ते आपल्याला या मतदान